जाऊ दे ना, आता काय शेवटचे दिवस आहे, पुसून काढेल. जाऊ दे, मी काढते पुसून. जाऊ दे, तुला जमणार नाही तर खाली पाडशील. जाऊ दे ना, आता किती त्याला टोकायचं. प्रत्येक सेंटेन्स विचारलं खुर्चीवर पाडलंयस का? नाही, तू कसं विचारलं? मी सकाळपासून बघते काय प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोमणा टोकायचं. काय वेळ लागला समोर? ते विचारलं मी त्याला, तू आता ते खुर्चीवर पाडलंस की आधीपासून आहे यासाठी विचारलं. तिथे विचारलं तू खुर्चीवर ही पाडलंय? खुर्चीवरही पाडलं, कारण तो चाय घेऊन आला ना म्हणून विचारलं. ती सांगेल ते ऐक. प्रत्येक गोष्टीत काय त्याला एवढं टोचतात तुम्ही लोक? हो ग, तुला किती काळजी त्याची. तुमचं खरं बाहेर आलं ना की मग तुम्हाला टोचतं ते. आता तुझं लक्ष त्याच्याकडे पडलं इतक्या दिवसांनी. माझं कधी पडू द्या. त्याच्या टास्क मध्ये, फ्राईडच्या टास्क मध्ये माझं कधी पडू द्या. जंगली आहे हा. तुम्ही जस्ट बिकॉज घर देतात म्हणून त्याच्यावर एवढा अत्याचार करू नका. अत्याचार नाही करतायत तुम्ही अत्याचार त्याच्यावर. बापरे, त्याचे भोळेपणा बघून तुम्ही करताय त्याच्यावर. अत्याचार नाही झाला हे घर काय देणार? मुद्दाच नाहीये. नाही, मुद्दा नाही, पण मला बोलायचंय जान्हवी, आणि माझं तोंड कोणी बंद नाही करू शकत. आता आम्ही बोलायचं पण का? माझं तोंड Audience कोणी च्या बंद मनात करू काहीतरी शकत घालून नाही. नको. ते चांगल्या गोष्टी त्याला नाही नाही, अगं ते आता चांगल्या गोष्टी शिकू दे, पण ते किती त्या भोळेपणाचा फायदा उचलतात ना ते विचार मला. आता वोट्स प्रत्येक गोष्टी इतकं टोमणं, प्रत्येक गोष्टीत इतकं टोमणं. हा, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. मला माझे प्रेक्षक माझं किती खरं माने ना त्याच हिशोबाने मी पुढे जाईल. हो, मग ते जा ना. तू आमच्या याच्यावर कशाला येते? कारण की मला घरात होतंय ना गोष्ट, म्हणून मी बघते. बाहेर तुला ढुकून पण नाही बघितलं असतं मी, तू कोणाला काय करते. ठीक आहे ना, त्याला किती समजून सांगितले त्याला माहिती, मला माहिती नाही, प्रेक्षकांना माहिती. मला घरच्यांना दाखवायची गरज नाहीये. ठीक आहे ना. तर घर देतात काय उपकार करतात की काय? बरोबर बोलला तू काल. मला तुला व्यक्त व्हायचं यांच्यासमोर आवडत नाही. बरोबर आहे, ते मला दिसतं. तर काय बोलायचं यांना? मला हेच म्हणायचं, हे जे सगळे सदस्य सूरजच्या मागे लागतात, त्याला प्रत्येक गोष्टीला टोकतात. अंकिता, धनंजय आणि पॅडी, मोस्टली पॅडी आणि अंकिता किती त्याला नॉनस्टॉप बोलतायत. कशाला पाहिजे एवढं बोलायचं? उगीच काही दुसऱ्यांच्या बद्दल मनात कोणाच्या तरी काहीतरी हे टाकणं आणि त्याला मोठं. मी काय म्हणतोय, तुम्हाला का पाहिजे? नाही, आम्हाला ज्याच्यावरून निघालं तो व्यक्ती जर तिथं काय बोलत नसेल तर तुम्ही का करता, असं मला हे म्हणायचं आहे. त्याला बरोबर वाटतंय ते. हा, ते तुम्हाला मी तेच सांगतोय तुम्हाला 1000 वेळा. किती घाणेरडापणा आहे. तो बिचारा काही बोलत नाही. तो माझ्याकडे काल व्यक्त झाला की मला असं बोलावं असं वाटत नाही सगळ्यांची, निक्की मी फक्त तुला सांगतोय. ह्याचं म्हणजे काय? ते जवळचे असून सुद्धा तो मला सांगतोय, म्हणजे मी त्याला प्रेमळ वाटते. हे लोक नाही वाटत त्यांना प्रेमळ. हे आता जर तोंड कशी पाडायचं असेल ना तिचा मुद्दा, तर ह्यानं तिथं जाऊन सांगायला पाहिजे की तू माझ्यामध्ये पडत जाऊ नको, ते लोक मला चांगलं शिकवत असतात. तो बोलणार नाही. तू तिला काय बोलत नाहीस, मग ते तसं दिसतं ना. खूप घाणेरडा नेचर आहे या बाईचं, अंकिताचं. खूप कपटी मुलगी आहे ही, नालायक, कपटी आणि स्वार्थी पोरगी आहे ही. बस हिने फक्त सूरजच्या फॅन बेस बघून सांगितलं आहे की सूरज मी तुला घर देणार आहे. मनापासून काही नाही. मनापासून असतं ना तर घराच्या बाहेर सांगितलं असतं तिने की हे मी तुला देणार आहे. कॅमेरा समोर सांगणं म्हणजे हे दिखावा आहे. हे एक सिंपती गेन करायचंय, बस, अजून काहीच नाही. सारखं टोकणं नाही आवडत त्याला. अच्छा, निक्कीच्या मताशी सहमत असतं. नाही आता नाही, हे बघ, आता ते तुला माहितीये काय सूरज, मी तुला सांगते, मी सगळं ऐकलेलं आहे. माझे जरी हे दरवाजा बंद असेल ना, त्या मिरर मधून ते हे छोटस आहे ना कॅमेराचं, तिथून मला आवाज येतो. माझे कान खूप शार्प आहे. त्यांनी तुला सांगितलंय, ते तुला सारखं सांगतात की तू मग बोलत का नाही, हे का नाही, ते का नाही. हे बघ सूरज, तू तुझ्या मनाने नाही आलाय, मला माहितीये सूरज, तू काय आहे ना मला माहितीये. बघितला, तो तुझ्या मनाने नाही आलायस. आता मी पाठवलं होतं, पण मग ते बोलू दे ना त्याला. तो काही तिकडे ते करू दे ना, त्याला बोलू दे ना. तो काहीही करू दे तिकडे, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला जेव्हा वाटेल ना की बस झालं आता, मला यापुढे सांगू नका, तेव्हा सांग आम्हाला. तसंही आत्ता काय फार सांगणार नाही, पण जेव्हा तुला वाटेल की आता मला नका शिकवू, बस. मला त्यांनी बोललात की सूरज तू जा, की तू बोललं पाहिजेस, हेच नका करू, हे मी तुम्हाला सांगत होते. हेच बोलत होते की तुम्ही हे सुद्धा नका बोलू. त्याच्यात तुम्ही काय बोललात की तुझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही, तुझ्यासाठी असं काय नाही. हा, जे काय त्याने बोला, पण मला तेच नको ऐका. ओके, दॅट्स ऑल. विषय क्लोज. एंड ऑफ द टॉपिक. आणि हा काही एंड ऑफ द टॉपिक. नाही ऐकायचं आता. तुम्ही उठून जा. ओके. मला बोलू द्या, हरकत नाही. मला हेच नाही आवडत त्याला. दरवेळेला हे का म्हणतात की त्याला नाही कळत. त्यांना जर सांगितलं ना भाऊनी किंवा कोणी किंवा बाहेरून येणार की त्याच्याशी असं करू नका, तर काय म्हणतात म्हणजे त्यांचं डायरेक्ट डिसिजन असतं, तुला काही सांगणारच नाही रे बाबा मी. तुला सांगायला गेलं की सगळ्यांना प्रॉब्लेम, तुला काही सांगणारच नाही रे बाबा मी, तुला काय करायचं तर तू कर. पण हे नसतं ना. ह्या अभिजितला तर सगळ्या गोष्टी तिच्या करेक्ट वाटायला लागल्यात. शेवटचा आठवडा आहे दादा, सगळ्या पक्षात रवायचा म्हणजे. माका तर त्याच्याशी बोलण्याची इच्छा पण होत नाही. ते काही गोष्टी त्याच्याकडे असतात म्हणून मी बोलून जातो. स्टँडच नाही ना, तर नाही.
पाहिजे ते की कधी कुठे कधी त्यांचं balance पण करायचं. चुकतं, पण त्यांचं प्रेम आहे त्याच्याबद्दलचं किंवा जे काही एक त्यांची अरे पद्धत वाक्य ना. चुकीची आहे. माणूस ती चुकीचा नाही नसतो. मला. टीचर, हा, कारण इथे सगळे सिमिलर लेवलचे सदस्य आहेत. जर आम्हा सगळ्यांना इथे बोलवले तर आम्ही सगळे तेवढेच हकदार आहोत. म्हणजे आपण त्याला सांगितलं तो तिथं जाऊन वेगळंच काहीतरी सांगितला, हे तिला नको होतं म्हणून मी गप्प बसायचं होतं. मग त्याच्यावर मला ती काय म्हटली, मी म्हटलं मला विषय आता नको, विषय बंद करूया आपण, हा विषय स्टॉप. मला म्हटलं तुम्हाला मला बोलायचं, तुम्हाला ऐकायचं नसलं तर उठून जाऊ, असं बोलले. असं बोलली मला. मग आता काय करायचं बसून, म्हटलं जाऊ दे चला. हेच तर मला एवढं दिवस जपायचं शेवटला तोडायचं. मग ते फक्त स्वतःचा विचार करतायत. असं काय केलं आम्ही आयुष्यात? दोघांनी गँगअप केलेला आहे, एक ग्रुप बनवला अंकिता आणि पाडीला, आणि ते आपलं